महत्त्वाची बातमी, दाऊदला पकडण्यासाठी अमेरिका भारताच्या मदतीला धावून आलेली आहे। भारत अमेरिकेनं मिळून आता डोजियर बनवलेला आहे। भारत अमेरिकेकडून 200 पानांचं डोजियर जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। पासपोर्ट नंबर आणि घराचा पत्ता देखील या डोजियरमध्ये देण्यात आलेला आहे। दाऊदचा पासपोर्ट नंबर आहे G866537। दाऊदचा फोन नंबर सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे। दाऊदचा कराची मधला पत्ता देखील यामध्ये देण्यात आलेला आहे। व्हाईट हाऊस सौदी मस्जिद जवळ क्लिप्टन असा पत्ता जो आहे तो देण्यात आलाय। 64 वर्षांच्या दाऊदनं चेहरापट्टी जी आहे ती बदललेली आहे। दाऊदनं प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। जुना आणि नवा चेहरा यामध्ये देखील मोठा फरक असल्याचं दिसतं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गवाणी यांच्याकडून। सचिन, अमेरिका आणि भारताच्या डोजियर जे आहे ते देण्यात आले, त्यामुळे दाऊदला भारतामध्ये आणण्यात यश येईल। खरं म्हणजे भारतातील मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्डचा डॉन जो आहे दाऊद इब्राहिम कासकर याला भारतात आणण्यासाठी जे आहे ते भारत सरकारकडनं सध्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या हालचाली मार्फत जे आहेत ते अमेरिकेच्या तपास यंत्रणा असतील आणि भारतातल्या तपास यंत्रणा असतील, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर असतील, त्यानंतर रॉ सारखी जी आपली तपास यंत्रणा आहे त्यांनी हा डोजियर बनवलेला आहे। अत्यंत महत्वाचे जे पुरावे आहेत या डोजियरच्या माध्यमातून पाकिस्तानकडे सुपूर्द केले गेलेले आहेत। दाऊदचा पत्ता, त्यानंतर दाऊदचा पासपोर्ट नंबर जो आहे पाकिस्तान मधला तो, त्यानंतर त्यांचा कराची मधला जो पत्ता आहे तो देखील त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। परंतु पाकिस्तानला हे डोजियर दिल्यानंतर जे आहे ते पाकिस्तानमध्ये जो लपून बसलेला दाऊद इब्राहिम कासकर आहे याला खरंच परत देतील का, हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे। निखिला, नक्कीच सचिन, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। दाऊदला त्यामुळे भारतामध्ये आणणं शक्य होणार आहे, कारण अमेरिका आणि भारत यांच्या संयुक्त प्रयत्नानं डोजियर जे आहे ते देण्यात आलेलं आहे, त्यावरून पाकिस्तानवर दबाव टाकून दाऊदला भारतामध्ये आणण्यात यश येण्याची शक्यता आहे। नीरव मोदी हा देखील लंडनमध्ये असल्याचं कळतं आणि त्यामुळे त्याला देखील भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि ज्याची भारतामध्ये सातत्यानं वाट पाहिली जाते। भारताचा सगळ्यात मोठा दोषी शत्रू असा दाऊद इब्राहिम याला देखील भारतामध्ये आणण्यासाठीच्या जोरदार हालचाली सध्या सुरू आहेत। भाजप सरकारनं याआधीच आपण दाऊदला भारतात आणणारच असा पण केला होता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।